सन 1946 महाराष्ट्र आणि गुजरात राज्य मिळून अखंड बॉम्बे स्टेट अस्तित्वात होतं। राज्यात काँग्रेसची सत्ता होती आणि मुख्यमंत्रीपदी होते बाळासाहेब खेर। पण त्याच वेळी पक्ष संघटनेवर केशवराव जेधे गटाचं वर्चस्व होतं। शेतकऱ्यांची कर्ज माफ करावीत, शेतसारा रद्द करावा आणि आदिवासींच्या कल्याणकारी योजनांना प्राधान्य द्यावं अशा त्यांच्या मागण्या होत्या। पण खेरांचं मंत्रिमंडळ याकडे काही लक्ष देत नव्हतं। याच संघर्षातून आणि बहुजनांचं, शेतकऱ्यांचं आणि कामगारांचं राज्य आणायचं या विचारातून स्थापना झाली ती शेतकरी कामगार पक्षाची। 2 ऑगस्ट 1947 साली शंकरराव मोरे आणि केशवराव जेधे यांनी देवाची आळंदी इथं शेकापचा नारळ वाढवला। शेकापच्या स्थापनेला आधार होता तो डाव्या विचारांचा। चीन आणि रशियातील क्रांती त्यांच्या नजरेसमोर होती। चीनी क्रांतीप्रमाणेच शेतकरी क्रांती होऊ शकते असा त्यांचा विश्वास होता। शंकरराव मोरे यांच्यासारखे नेते त्या विचारानं प्रचंड प्रभावित झाले होते। या पक्षानं खेड्यापाड्यांपर्यंत मार्क्स आणि लेनिन ही नावं नेली। राष्ट्रप्रेमी जनतेच्या मनात मार्क्सवादाबद्दल आस्था निर्माण केली। पण हळूहळू महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये शेकाप सत्तेशी जुळवून घेण्याच्या मागे लागला। मध्यंतरीच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी जुळवून घेतलं होतं। आता हाच शेकाप पक्ष आपली डावी विचारधारा बाजूला ठेवून उजव्या विचारधारेच्या भाजपकडे झुकू लागल्याचं दिसून येते। आता नेमकं काय घडतंय या पक्षात पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। महाराष्ट्रात ज्या पक्षाची विचारधारेची सत्ता असते त्या पक्षाकडे आपोआपच छोटे राजकीय पक्ष आणि संघटना आकर्षित झाल्याचं लक्षात येतं। इतिहासात डोकावल्यास शेतकरी संघटना हे एक चांगलं उदाहरण देता येईल। पण शेतकरी संघटना सत्तेच्या वळसणीला गेली की त्याचे तुकडे पडतात, ताकद क्षीण होते, हा सुद्धा इतिहास नाकारून चालणार नाही। मोठी वैचारिक परंपरा आणि तितकेच उत्तुंग नेते लाभलेल्या शेतकरी कामगार पक्षाला देखील हे सूत्र अगदी 100% लागू होतं। राज्यात दीर्घकाळ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता राहिली आहे। या सत्ता काळात शेकापनंही आपली वैचारिक भूमिका ठाम ठेवली। दोन्ही काँग्रेसच्या विचारधारेपासून सावध अंतर ठेवलं। स्वतःचं अस्तित्व राखत या सत्ताधारी पक्षांशी जवळीक ठेवली। प्रसंगी काही वेळा तर सत्तेशी घरोबाही केला। त्यामुळे सत्तेची थोडीफार फळंही शेकापने चाखलेली आहेत। शेकापचे ज्येष्ठ नेते दिवंगत गणपतराव देशमुख हे सर्वाधिक काळ विधिमंडळ सदस्य होते। त्यांच्या हयातीत मतदारसंघातील विकास कामं मार्गी लागावीत यासाठी ते कायमच तत्कालीन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक साधून होते। 1978 मधील पुलोत कार्यक्रमात ते शरद पवारांच्या मंत्रिमंडळात मंत्रीही झाले। निवडणुकीतही या दोन्ही पक्षांनी शेकापलाच मदत केली याचा महाराष्ट्र साक्षीदार आहे। मात्र अलीकडे राज्यात सत्तेचा लोलक हा दोन्ही काँग्रेस विरोधी असलेल्या उजव्या विचारधारेकडेच झुकलाय। त्याच पार्श्वभूमीवर शेकापनंही आपल्या विचारधारेचं सोहळं हे थोडंसं बाजूला सरकावले। उजव्या विचारसरणीच्या भाजपकडे आशेनं पाहायला सुरुवात केली असल्याचं सध्या तरी या पक्षाच्या सध्याच्या वाटचालीवरून दिसून येतंय। शेकापचा बालेकिल्ला मानला जाणारा सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसनं त्यांच्या बंडखोर उमेदवारास रोखण्याबाबत उदासीन धोरण स्वीकारलं। त्यातच महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या ठाकरे पक्षानं तर चक्क शेकापच्या उमेदवारास थेट विरोध करत आपला उमेदवार दिला। यामुळे शेकाप दुखावला गेला। तत्पूर्वी पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत शेकापचे ज्येष्ठ नेते माजी आमदार जयंत पाटील यांना दोन्ही काँग्रेससह महाविकास आघाडीनं उमेदवारी दिली खरी, मात्र ऐन निवडणुकीत अंतस्थ आणि तारक्या चाली खेळल्यानं पाटलांचा पराभव झाला। तो पराभव हा शेकापच्या कार्यकर्त्यांच्या अत्यंत जिव्हारी लागला। त्याचवेळी 2021 मध्ये विधान भवनाच्या आवारात गणपतराव देशमुख यांचा पुतळा झाला पाहिजे यासाठी पुढाकार घेणार असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते। शिवाय 2023 मध्ये गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्याचं अनावरण हे शरद पवार यांच्यासोबतच तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं होतं। त्याच पाठोपाठ विधानसभा निवडणुकीत भाजपने सांगोला विधानसभा मतदारसंघात शेकापबाबत सॉफ्ट कॉर्नरची भूमिका घेतल्याची चर्चा होती। त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही माढ्यातील भाजप उमेदवाराच्या विरोधात काम केलं होतं। त्या सगळ्या गोष्टी विसरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझी आणि सांगोल्याची आपुलकीनं चौकशी केली। त्यामुळे माझ्या मनात त्यांच्याबद्दल आदर आहे असं विधान आमदार बाबासाहेब देशमुख यांनी केलं होतं। तसंच निवडणुकीतील विजयानंतर गणपतराव देशमुखांचे नातू डॉक्टर बाबासाहेब हे ज्येष्ठ नेते शरद पवारांना एकच वेळेस भेटले। त्यानंतर मात्र त्यांचा राबता हा सत्ताधारी भाजपच्या नेत्यांसोबतच राहिल्याचं प्रत्यक्षदर्शी बोलतात।
सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या दौऱ्यातही शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख यांनी सक्रिय सहभाग नोंदवला ही गोष्ट नक्कीच बोलकी आहे। मतदारसंघातील विकास कामं मार्गी लागण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडे जावं लागतं असंही शेकापचे निष्ठावंत सांगतात। अलीकडेच पेणचे माजी आमदार धैर्यशील पाटील, अलिबागचे जिल्हा परिषदेचे माजी सभापती दिलीप भोईर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। आता याच सगळ्या घडामोडींवरून राज्यातील शेकाप हल्ली भाजपकडे झुकतोय का असा प्रश्न निर्माण झालाय। आता मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी।